काय नेमकी चर्चा झाली? नाही, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडं काल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला अजितदादांचा पक्ष आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून एकत्रीकरण करून एकत्रितपणे निवडणुका करण्याच्या संदर्भातली भूमिका या संदर्भातून चर्चा करायला आलो होतो. आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख होतो. येणाऱ्या निवडणुकीला जसं महानगरपालिकेला निवडणुकीला आम्ही एकत्रपणे गेलो होतो तशाच पद्धतीने करण्याचा विचार आणि तशा प्रकारची चर्चा करायला पवार साहेबांकडे आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे 12 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणार आहे. जिथे आपल्याला वाटलं की एकत्रितपणे लढत असताना काही ठिकाणी स्वतंत्रपणाने लढायचंय, मैत्रीपूर्ण अशा प्रकारची निवडणूक करण्याच्या संदर्भात चर्चा नाही. बारामतीमध्ये येऊन गेले आहेत आणि त्यामध्ये चर्चा अशी देखील आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर बदल होण्याची चिन्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होती का? अजिबात नाही. अशा प्रकारची कुठल्याही प्रकारच्या असलेल्या विषयासंदर्भातून कुठली भेट नव्हती. काल झालेल्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीला मुंबई, त्यानंतर पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगैरे सगळ्या महानगरपालिका झाल्या, तशी पुणे पिंपरी चिंचवड सारख्या निवडणुकीच्या संदर्भातून चर्चा फक्त झालेली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत काल निर्विवाद वर्चस्व मिळालेले पाहिजे. राज्यात अनेक पक्षांचा मोठ्या प्रमाणात त्या निवडणूक आहे. स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीच्या संदर्भातून जो कौल दिलेला असतो तो मान्य करावा लागतो. आम्ही तो कौल मान्य केलेला आहे. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या निवडणुकीला त्या ग्रामीण भागामध्ये आहे, शहरी भागामधला कल आणि ग्रामीण भागामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विचारातून पक्ष मजबूतीने उभा आहे. त्या पद्धतीने मताचं विभाजन होऊ नये आणि त्याच्याबद्दल कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये निवडणुका करायच्या त्याचा कल वेगळा असतो. अमर सर, आपण बघतोय की वारंवार निवडणुका आल्यानंतर लाडकी बहिणीचे पैसे खात्यामध्ये दाखल केले जातात आणि नंतर सांगितले जाते की आमच्या लाडकी बहिणींनी आम्हाला मतदान केलेलं आहे. अशा पद्धतीने जर राजकारण किंवा निवडणुका झाल्या तर भविष्यात विरोधकांची संख्या नामशेष होण्याची चिन्ह आहेत. असं असतं की अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला देशात, राज्यात अशा प्रकारच्या निवडणुकीचं बहुमत स्पष्ट मिळालेलं असतं. कालांतराने मतामध्ये परिवर्तन होऊन जे पक्ष पूर्ण बहुमतात असतात ते सुद्धा विरोधात जातात. अशा प्रकारचा इतिहास आहे. आता बहुमत जरी असलं कुठल्या योजनेच्या माध्यमातून तरी सुद्धा लोकांच्या मनातलं जे असतं ते लोक ठरवतात. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल आणि चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीला आम्हाला मिळेल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला, अपयशाची कारण काय वाटतं? नाही, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला मी मागेही सांगितलं विकासाच्या कामाच्या ऐवजी आता ही निवडणुका या धार्मिक वादावर आणि मला वाटतं की आर्थिक वाटपावर फार होता. मतभेद, भिन्नता याच्या संदर्भातून जे राजकारण व्हायला लागलेलं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये सत्तेचा वापर होतो याची प्रचिती आपल्याला आलेली आहे. त्याच्यातूनच ह्या निकालाचा परिणाम झाला असं माझं मत आहे. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार, या संदर्भात विलिनीकरण करणार या संदर्भात गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे. आता यामध्ये या संदर्भात काही चर्चा झाली? आज विलिनीकरणाचा काही विषय नव्हता. एकत्रितपणे निवडणूक करण्याच्या बाबतीमधला निर्णय झालेला आहे. त्याची परवानगी आणि त्याचा चर्चा करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांकडे आम्ही आलो होतो आणि मग आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला जिथे शक्य होईल तिथे एकत्रितपणे निवडणूक करायचा आम्ही भूमिका घेतली. साधारणपणे किती निवडणुका तुम्ही 12 जिल्हा परिषद पंचायत समिती, 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि तेवढ्या पंचायत समितीच्या आहेत. आज आम्ही चर्चा केल्यानंतर आम्ही आमच्या अध्यक्ष आणि त्यांचे अध्यक्ष एकत्रित बसून जिथं शक्य होईल तिथं त्या पद्धतीने निवडणुकीच्या संदर्भातून एकत्रित निर्णय घेऊ आणि बाकीच्या ठिकाणी जर काही जागेवर दोन्ही तुल्यबळ उमेदवार असतील तर तिथं मैत्रीपूर्ण करण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्या. सर, गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा होती सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार, काय त्या संदर्भात? अशा प्रकारची कुठेही चर्चा नाही. तुमच्याकडूनच आम्ही चर्चा ऐकतो. अशा